आज हमारे मुस्लिम समाज का ईद मिलादुन नबी मतलब हमारे नबी का जन्मदिन का हमेशा हर साल 25 साल से हम करते आ रहे हैं। उसके लिए हमने हर साल हम फ्रूट बांटते हैं। जो हज़ारों लाखों की संख्या में योगेश्वरी अंधेरी से लोग आते जाते हैं, उनको पानी, फ्रूट, बिस्किट और उनको बड़ी से बड़ी सुविधा ना हो, इसलिए हम ट्रैफिक का भी हमारे वॉलंटियर्स देखभाल करते हैं और पुलिस की मदद करते हैं। और मैं सभी से बोलना चाहूँगा कि ये महाराष्ट्र के अंदर हर त्यौहार, वो 2 दिन पहले हमारा बप्पा का विसर्जन हो गया, आज ईद मिलन का है। और इस ईद मिलन के कार्यक्रम में हम लोगों ने इतना डिसिप्लिन से काम किया है। हर साल की तरह हम पुलिस को तकलीफ नहीं देते हैं और माझी अशी विनंती आहे, लोकांनी पुलिसला मदत करा, पुलिसला आपसात भांडू नका आणि प्रेमाने कार्यक्रम करा। आणि पुढच्या मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र सचिव अजितदादा गटचा अखिल सोराब आणि माझा स्वतःचा अल्फला मुस्लिम फाउंडेशन आहेत, त्याचे मी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। आता आमची कोर कमिटीची एक बैठक आहे पुढच्या आठवड्यात। आम्ही याच्यानंतर सीए आम्हाला 10% आरक्षण याच्यासाठी आमच्या खूप वर्षापासून प्रयत्न चालू आहेत। आता आम्ही याच्यात सीएम डीसीएम दोघांना भेटणार आहे। त्याच्यानंतर ऑक्टोबरपर्यंत आम्ही वाट पाहणार आहे। ऑक्टोबर एंडला हे जे गर्दी दिसली आहे सगळे आझाद मैदानला लाखो लोक येणार आहे मुस्लिम समाजाचे आणि आरक्षणसाठी। आणि आता झालाय, मराठ्यांना दिला, तुम्ही ओबीसीला दिला, सगळ्यांना दिला, पण मुस्लिम समाजाला आतापर्यंत आरक्षण भेटला नाही। त्याच्यासाठी आम्ही उपोषण ऑक्टोबर एंडला बसणार आहे, बेमुदत उपोषण करणार आहे। आणि पुढच्या येत्या वर्षी आम्ही एक मोठी मुंबईमध्ये बैठक घेणार आहे, म्हणजे देशाचे मोठे मोठे नेते येणार आहे। आमचे जे आमच्या यूपीचा प्रदेश अध्यक्ष आमदार आहे, गुजरातचा माजी मंत्री आहे, आमच्या ऑल इंडियामध्ये कमिटी आहेत। आणि पुढे आता आमचा पुढचा कार्यक्रम हेच आहे, 10% आरक्षण घेणार म्हणजे घेणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।